गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातून एक अतिशय सुन्न करणारी घटना समोर आली आहे। घरून एका शुभ कार्यासाठी म्हणजेच लग्न जुळवण्याच्या कार्यासाठी निघालेल्या एका व्यक्तीचा वाटेतच दुर्दैवी अंत झालाय। एटापल्ली बारसेवाडा रोडवर धावत्या ॲक्टिवा गाडीनं अचानक पेट घेतल्यामुळे चालकाचा जागीच जळून मृत्यू झालाय। अवघ्या काही सेकंदातच होत्याचं नव्हतं करणाऱ्या या भीषण दुर्घटनेचा सविस्तर रिपोर्ट पाहूया। सीमन दसरू हिचामी, वय वर्ष 42, राहणार कृष्णान, हे आपल्या दुचाकीनं लग्न जुळवण्याच्या कामासाठी बाहेर गेले होते। काम आटोपून परत येत असताना एटापल्लीपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर त्यांच्या नशिबानं घात केला। मिळालेल्या माहितीनुसार एटापल्ली बारसेवाडा रोडवर त्यांची ॲक्टिवा दुचाकी ही धावत असतानाच अचानक इंजिनमधून ज्वाळा निघू लागल्या। काही कळायच्या आतच आगीनं संपूर्ण गाडीला वेढलं। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार ही आग इतकी भीषण होती की सीमन हिचामी यांना गाडीवरून उतरण्याची किंवा कोणाला मदतीसाठी बोलवण्याचीही संधी मिळाली नाही। आगीच्या ज्वाळांमध्ये अडकल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच एटापल्ली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। या घटनेचं गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक लॅबच्या टीमलाही पाचारण करण्यात आलंय। धावत्या दुचाकीनं अचानक पेट का घेतला, हा तांत्रिक बिघाड होता की गाडीत काही फेरफार करण्यात आले होते, या दिशेनं आता पोलिसांचा तपास सुरू झालाय। सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय। एका साध्या प्रवासाचा अचानक भयानक शेवट झाल्यानं संपूर्ण एटापल्ली परिसरात आणि त्यांच्या मूळ गावी कृष्णारमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जाते। दुचाकीला आग लागण्याच्या घटना अलीकडे वाढल्यात, मात्र यात एखाद्याचा जीव जाणं ही अत्यंत चिंताजनक बाब झाली। ही घटना केवळ अपघात आहे की यामागे काही तांत्रिक कारण आहे हे पोलीस तपासात स्पष्ट होईलच, मात्र वाहन चालवताना खबरदारी घेणं किती गरजेचं आहे हेच या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित होतंय।